मौतीचा कार्यक्रम सगळे नातेवाईक रडतायत, सगळे रडू लागले. हे येड त्या ठिकाणी घ्या पेढे. येड्याचा कारभार आहे का महाराज? शहाणे माणसं लागतात याच्याकरता, शहाणे लागतात. आणि त्यातल्या त्यात बाबा खेड्यापाड्याने फार 16 वर्ष 17 वर्ष 18व्या वर्षी लग्न मुलांच्या. अहो त्यांना समज यावं द्या थोडीफार. अलीकडं लॉकडाऊनमध्ये तर फार विचित्र खेळ. व्हॉट्सअपवरती सोयरी की इंस्टाग्रामला फोटो. हा 2-3 प्रकरणं मिटवलेत आम्ही व्हॉट्सअपवरतीच. काय म्हणे रोज मुलगी त्या ठिकाणी व्हॉट्सअपवरती बोलायची, त्याला माहीतच नाही. म्हणजे ती कधी फोनवर बोललीच नाही, व्हॉट्सअपवरती बोलायची आपलं नेट घेऊन. काही दिवसांनी आई वडिलांना ते माहीत झालं आणि ते म्हटले ठीक आहे काय हरकत नाही, आपण एकतलेच आहेत, द्या लग्न लावून. लग्न लावलं आणि लग्न लागल्याच्या नंतर जी व्हॉट्सअपवरती बोलायची फक्त चॅटिंग, फोनवरती कधीच बोलली नाही. जेव्हा ते दोघं एकत्र आल्याच्या नंतर याला वाटलं आता काय विचारावं. फर्स्ट इम्प्रेशन बायकोवर राहिला आणि म्हटलं का ग राणी तुला काय काय आवडतं, कुठं फिरायला जावं असं वाटतं, काय आवडतं मला सांग. ती म्हणे आपण ना उद्या दम्मू तत्मिलात जाऊ. फोनवरती बोलाच जा थोडंफार. अरविंद लग्न नाही झालं ना अजून, करू नको सध्याच. व्हॉट्सअपने लय अवघड झालं महाराज, मोबाईलने. आता वयस्कर काही माणसं आता मला फोन येतात रात्री 1ला 2ला ते यूट्यूबवरून नंबर घेऊन, हॅलो बोला ना. काय नाही कीर्तन लय झकास आहे तुमचं. काय तुम्ही मुंडे साहेबांचा पवाडा गायला. मला आत्ता फोन आलता, एक माणूस रडूच लागला. म्हणलं मी येणार आहे तिकडं, तवा तर रड माझ्या समोर. फोनवरती नेमकं कोण रडतंय मला माहिती. लय अवघड महाराज. एक जण असंच मोबाईल चालवत बाहेर दिशेला गेलं. आता तुमच्या गावामध्ये आलेत ना शौचालय 12,000. काही मंडळी लय हुशार, ते संडास सुद्धा खाल्लं महाराज त्यांनी. एकदाची मोकळे बाहेर जायला. एक जण गेला असं मोबाईल चालवत टमरेल हातामध्ये घेऊन गावाच्या बाहेर रामेश्वर महाराज. त्याचा कार्यक्रम झाला. त्या मोबाईलच्या नादात ते तोंड धुवूनच घरी आलं महाराज. त्याच्या डोक्यावर गेलं, प्रसाद घेऊन जा. अवघड परिस्थिती. शहाणे माणसं लागतात. शहाण्यांची गरज आहे परमार्थाला. नाही तर मग त्याला काही झालं की विचारायची सवय जर असली तर फार अवघड आहे, फार अवघड आहे. आणि समय सूचकता असावी दुसरी गोष्ट परमार्थामध्ये, बरं का. हा विठाल विठाल. हे तर विनोद झाल्यावर इथंच हसले, पण काही माणसं घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी हसतात. त्यांना तेव्हा लक्षात येतं काय झालं. समयाशी साजर व्हावे. हा समय महत्वाचा आहे. एकाचं नवीन लग्न झालं, आईला विचारलं आई जाऊ का सासरवाडीला. आई म्हटली जा बाबा, पण तुला कुठं बसावं, कसं बोलावं, काही याचा प्रकारच दिला नाही देवाने. एक काम कर, पहिल्यांदाच जातोय तू, कशाला जातो तुझ्या वडिलांना विचार. ते जर गेले तर त्यांना जाऊ दे. तुला कळत नाही कुठं बसावं, कसं बोलावं, कसं काय करावं, त्यात तुला रात आंधळ. वडिलांना विचारा, ते सांगतील काय करायचंय. बापाला विचारायला गेला. बाप म्हणला ए येड्या, ते काय तुझं काम आहे का पाहुण्या रावळ्यात जाणं. होय बाग मी जातो. तो म्हटलं बाबा, ते येडं म्हटलं बाबा तुमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुमच्या सासरवाडीला मीच गेलो होतो का. येडच ना महाराज, बोलायचं ज्ञानच नाही. बाप म्हटलं जाऊ दे, येड्याला कुठं डोकं लावणार. कधी कधी येड्याला असं सोडून द्यावं लागतं. ठीक आहे जा म्हटलं, जा बाबा तू. निघाला सासरवाडीला. निघाल्याच्या नंतर आईने 2-4 गोष्टी सांगितल्या. तिथं गेल्याच्या नंतर हे लक्षात घे, तिथं कोणीही पाहुणा दिसला तर सासरवाडीमध्ये कसे सगळे सासरेच मेवण्यास सासाच नाही, त्यांची मजा. तिथं गेल्याच्या नंतर सर्वांना चांगलं बोलायचं, विचारायचं कस काय,
तुमचं बरं चाललंय का? लॉकडाऊन मध्ये कसं काय झालं? पोलिसाचे फटके खाल्ले का नाही खाल्ले? फाट्यावरून किती जण पळाले पाठीमाग? तिथं गेल्याच्या नंतर विचारायचं तुमच्याकडं पाऊस कसा आहे, पाणी कसं आहे, तुमचं लग्न वगैरे झालंय का, तुम्हाला पोरं बाळ आहे का, हे सगळं विचारायचं. लाडाचा जावई आच्छरदानी मच्छरदानी 4-5 जणांची तानातानी निघालं सासरवाडीला. निघाल्याच्या नंतर तिथं पोचला महाराज. तो गावाच्या बाहेरच सासरा भेटला. सासऱ्यालाच विचारलं, मग कस काय, बरं चाललंय ना तुमचं? राम राम. मग पाऊस पाणी छान, माल छान, लॉकडाऊन बरं झालं. मग तुमचं लग्न वगैरे झालंय का? सासऱ्याला विचारलं, सासऱ्याला लग्न वगैरे झालंय का? सासरा म्हटलं आता गाढवच का विनोद करतोय का खरं बोलतोय, बरं जाऊ द्या लग्नाचं. मग तुम्हाला पोरं बाळ? म्हटलं गाढवा, मला जर पोरं बाळ नसते तर तुला जावाई करून घेतला असता का? निघाला पुढं. सासऱ्याला वाटलं याच्या डोक्याला लागण्यापेक्षा जा जावाई बापू घरी जा, मी जरा माल घेऊन येतो, किराणा माल. ते घरी गेलं. आईने 2-4 गोष्टी सांगितल्याच होत्या. मोठ्या IT मध्ये राहायचं, वजनात राहायचं, मानात राहायचं, खाली चटईवर बसायचं नाही, वरती बसायचं. हे गेलं तसं चाऱ्याच्या गंजीवरच जाऊन बसलं. जावाई कुठे, जावाई कुठे, जावाई कुठे, ते म्हटलं गंजीवर बसले. वडला कसा तरी खाली, जावाई खाली वडला. मग तिथून पुढं सासूचा थाट महाराज. ताटाला ताट, पाटाला पाठ, अगरबत्तीचा घमघमाट. सासूच असते कोंबडी उड्या मारती तशीच उड्या मारती, नाकाचा मोती ठेवी गाणं राखी जावयाचा मान. तिथून पुढं ते पुरणपोळीचा कार्यक्रम. जावाई उशीर झाला, कार्यक्रम चालू झाला. आणि नेमकं त्या दिवशी त्या गावात लाईट नव्हती. त्यात याला रातांदळ. बिचाऱ्या सासूने एवढा बारीक दिवा लावला आणि बसवला याला घरामध्ये. घरात बसवल्याच्या नंतर याला पुरणपोळीचं ते ताट वाढून आलं. एक पोळी खाल्ली, दुसरीही खाल्ली. पण याच्या शेजारी म्हशीचं टोनगं बांधलेलं होतं. या टोनग्याला त्या टोनग्याचा अभ्यासच नव्हता. म्हशीचं टोनगं. पोळी आली की टोनगच पोळी खायचं. हे टोनगं नुसतं भातच खात होतं महाराज. ह्या टोनग्याला माहीतच नव्हतं शेजारचं टोनगं खातंय. सासूबाईने पाहिलं, ओ जावाई बापू, कळत नाही का तुम्हाला? शेजारचं टोनगं पोळ्या खाताय, तुम्ही नुसतं भातच खाताय. हा, टोनगं खाताय? अहो सासूबाई, आता आईने सांगितलं होतं जरी रात आंधळ आहे तरी कळू द्यायचं नाही. आज्ञान झाकून ठेवलं पाहिजे कधी. हा, मला वाटलं तुमचं लाडकं टोनगं असावं, घरात बांधलं म्हणून मी काही बोललो नाही. पण आता येऊ द्या म्हटले टोनग्याला. आता येऊ द्या टोनग्याला, बघतोच म्हणलं त्याच्याकडे. तेवढ्या सासूबाई पोळी घेऊन आली. अशा बाया माग केल्यांची हे फाड कंटाळून दिली. उद्या पंढरपूरला कीर्तने पकवत आपला येते. शेट ठेवून दिली सासूच्या कानामाग. ओ जावाई बापू, मी आहे ना, मी. अहो म्हटले सासूबाई दिसलंच नाही मला. म्हटले कसा तरी जेवण्याचा कार्यक्रम झाला, आता आरामाचा कार्यक्रम. कुठं झोपणार? खाली नाही झोपणार, वरती झोपणार. बाज आणली एका बाबाची, एवढा मोठा फेटा, त्या बाजीवर हात झोपला. पण याला मध्यरात्री बाथरूमला आली. बाथरूमला जाणं ठीक आहे, पण परत यायचं कसं? रात आंधळ आहे ना याला. मग त्याने एक आयडिया केली. तो फेटा एका बाजूने त्या बाजेला बांधला, दुसरी बाजू घेऊन चालत गेला. हे बाहेर जात नाही तोपर्यंत इकडचा जो फेटा आहे तो टोनग्याने निमा खाऊन टाकला. निमा खाल्ला. मग आता जायचं कसं? आला कसा तरी चालत आणि सासूबाईच्याच बाजेवर जाऊन पडलं. सासूबाई म्हटली, ओ जावई बा, मी आहे. हा म्हटले ठीक आहे, मी पाहिलं तुम्ही आहे, पण आत्ताच नाही का तुम्हाला फटका दिला, माफी मागायला आलोय म्हटले, बाकी काही नाही. असं आहे, अज्ञान आहे. अज्ञानी माणसं चालत नाही. परमार्थामध्ये सुज्ञान माणसं लागतात, ज्ञानी माणसं लागतात. ज्ञानी जे जगताचा विचार करतात ते संत लागतात. संतन की संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, संतन संग लागे तेरी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी.
तेरी अच्छी बनेगी संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी 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 संतन की संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी वा संत बिघडल्यांना सुद्धा सुधरवतात महाराज ती ताकद आहे संतांमध्ये सांगू तुम्हाला एक वरचा प्रसंग आहे एक महात्मा आहे एका गावामध्ये मधुकरीला जात होते मधुकरी आळंदीमध्ये आजही जी मधुकरी मागितली जाते घराघरामध्ये ते आमच्यासाठी वरदान आहेच महाराज मधुकरी मागितली जाते एक महात्मा आहे रोज मधुकरीसाठी जायचे रोज पण एका घरातली बाई मधुकरी देत नव्हती मधुकरी म्हटलं का ती म्हणायची जा पुढच्या घरी माऊली मधुकरी अहो जा पुढच्या घरी मधुकरी बनवली नाही स्वयंपाक झाला नाही हे महात्मे रोजच जायचे ती बाई रोजच सांगायची मधुकरी झाली नाही स्वयंपाक झाला नाही एक दिवस त्या बाईला राग आला लक्ष द्या राग आला आणि तेवढ्यात महाराज त्या ठिकाणी गेले आणि सांगितलं महाराज मधुकरी त्या बाईच्या हातामध्ये आपण सारवण करत नाही का तो पोतारा काय म्हणतात त्याला ते फडकं होतं ते भरलेलं फडकं चिखलाने भरलेलं फडकं घेतलं आणि महाराजांना फेकून मारलं फेकून मारल्याच्या नंतर राग आला नाही महाराज राग आला नाही ते फडकं हातामध्ये घेतलं ते स्वच्छ धुतलं ते कापड स्वच्छ धुतलं आणि स्वच्छ धुतल्याच्या नंतर त्याच्या बारीक बारीक चिंध्या बनवल्या बारीक बारीक तुकडे केले आणि एका तुकड्याची त्या ठिकाणी वात बनवली वात आणि ती वात भगवान शंकराच्या मंदिरामध्ये लावली आणि तिथं जेवढा प्रकाश पडला त्या देवाला मागणं मागितलं देवा या तुझ्या मंदिरामध्ये असा प्रकाश पडला हा असाच प्रकाश त्या महिलेच्या डोक्यात पडू दे आता विचार करा महाराज एखादं कोणी वाईट बोललं तर आपण सहज शाप देऊन मोकळा होतो सहज शाप देतो सहज पण संत नाही संत वरदान देतात दान देतात म्हणून आपण जीवनामध्ये परमार्थ करत असताना संतांच्या पायावरती विश्वास ठेवावा अन्यथा या कलियुगामध्ये विश्वास ठेवायला लायक पात्र ठिकाण नाही कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये नारदांच्या पायावरती विरोधक सुद्धा हिरण्यकशिपू सुद्धा विश्वास ठेवायला लागला त्रेतायुगामध्ये नारदाने सांगितले हे रावणा तुला जर भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर पत्नी हरण कर सीता हरण केलं महाराज शेवटपर्यंत रावण म्हणत होता का मी त्या ठिकाणी सीतेला परत करणार नाही कारण मला नारद या संतांनी सांगितलंय की जोपर्यंत राम तुझ्या हृदय लंकेमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत सीतेला परत द्यायचं म्हणून नारद या संतांवरती विश्वास होता द्वापार युगामध्ये आकाशवाणी सांगत असे कंसा दरी हा भरवसा मानसीचा आठवाईचा पुत्र बधील तुझसी ऐकून मानसी क्रोधावला खडंगे घेऊन माराया धावला हात तो धरीला वसुदेव आणि त्या ठिकाणी वसुदेवाने सांगितलं की मला जेवढे मुलं होतील मी तुला आणून देईल मारून टाक पहिलं मूल झालं वसुदेवाने हातामध्ये घेतलं आणि कंसाकडे घेऊन गेले कंसाचं मानसांतकरण जागे झालं ते म्हटलं मला तर 8वा मारणार आहे मला जन्माला येणारा 8व्याकडून माझा वध आहे हे पहिलं मारून मी पाप कशाला करू पण त्या ठिकाणी नारद संत येतात पुण्यसार वया वधी बाल कशी ठेवू नको वधी बाल कशी ठेवू नको नारद संत त्या ठिकाणी आले आणि कंसाला सांगितले तुला माहिती आहे का तो भगवंत कसा आहे तो चतुर आहे चतुराचा शिरोमणी आहे गुण लावण्याचे खान आहे तो जो 8व्यांदा जन्माला येणार आहे तो पहिल्यांदा येईल म्हणून वधी बालकाशी ठेवू नको नारद या संतांनी सांगितलं म्हणून कंसाने पहिलं बाळ मारलं मला सांगायचं तात्पर्य
भगवंताचे कट्टर वैरी सुद्धा संतांच्या पायावरती विश्वास ठेवतात, आपण का ठेवू नये? म्हणून तुकोबराय म्हणतात, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, दास या करता झालो, दास या करता झालो की अनन्यसाधारण महत्व आपण स्वतःला देत असतो. पण आपला देह कसा त्या ठिकाणी या समाजासाठी झिजवायचा हे संत आपल्याला मार्ग दाखवतात. आपण जर ज्वलंत उदाहरण पाहिलं तर नाथ महाराजांचं आहे महाराज, संत भगवान बाबांचं आहे, संत वामन भाऊ महाराजांचं आहे. स्वतःचा देह झिजवतात. नाथ महाराजांचा छोटासा दृष्टांत सांगेल. आत्ताच्या काळामध्ये आपण एखाद्याला जर वाईट बोललं तर समोरचे आपल्याला 10 शब्द बोलतात. सहनशीलताच नाहीये. परमार्थामध्ये सहनशीलतेची फार गरज आहे. नाथ महाराजांची शिकवण आहे. नाथ महाराज पहाटे पहाटे म्हणजे सकाळ 10 नंतर होत असते नाही का, ऊन पडली की सकाळ उन्हाच्या अगोदर पहाट असते. पहाटे पहाटे नाथ महाराज स्नाना करता गेले. सगळ्यांना कथा माहिती आहे. तिथं यवन बसलेला होता. नाथ महाराज स्नान करून आले. त्या यवनाने काय केलं, भरपूर असा पानाचा इडा खाल्ला आणि ते अंगावरती नाथ महाराजांच्या थुंकला. थुंकल्याच्या नंतर नाथ महाराज परत आंघोळीसाठी गेले. बघा सहनशीलता, कृपाळू मयाळूपणा किती आहे, उदारता किती आहे. परत स्नाना करता गेले. स्नान झालं, परत आले तर परत तो अंगावरी थुंकला. असं 108 वेळा झालं. किती? 108 वेळा. 108 वेळा जर आपल्या अंगावर कोणी थुंकलं असतं महाराज तर त्याचं तोंड राहिलं असतं का हो? सहनशीलताच नाही, बिलकुल सहनशीलता नाही. पण एवढं सगळं करून सुद्धा नाथ महाराज काहीच बोलत नाही. त्याला पश्चाताप झाला. त्याने पाय धरले नाथ महाराजांचे. त्याला कळालं हा काही साधारण महात्मा दिसत नाही. ज्यावेळेस आपण अनेक अन्याय करत असतो आणि समोरचा काहीच बोलत नाही त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे की हा काही सामान्य माणूस नाहीये. नाथ महाराज काहीच बोलत नाही आणि पाय धरले. क्षमा करा, क्षमा करा, परत अशी चूक होणार नाही. मी तुमच्या पाया पडतो, मला माफ करा. नाथ महाराज म्हटले, तू कशाला पाया पडतो, मीच तुझ्या पाया पडतो. अरे तू जर एवढ्या वेळेस माझ्या अंगावर थुंकला नसता तर मला आळशाला एवढ्या वेळेस आंघोळ झाली असती का? तुझी कृपा झाली म्हणून आज एवढ्या वेळेस मी आंघोळ केली. ही तुझी कृपा आहे. एवढी उदारता संतांमध्ये आहे महाराज. स्वतःचा विचार करत नाही. पण लक्ष द्या, नाथाळाच्या मुखी हनुकाठीन तू मेनापेक्षाही आम्ही नरम आहेत. पण कडक असे आहेत की वामन भाऊ महाराज लोखंडाला आग लावली. महाराज सहज सांगितलं होतं, मोठा सप्ताह गावामध्ये होणार आहे, तुमची उपस्थिती असावी, गोरगरिबांना सुट्टी व्हावी याकरता एका कारखान्यामध्ये गेले. वामन भाऊ महाराज साधी विभूती नव्हती, साधी नव्हती, साक्षात त्या ठिकाणी भगवंताचा अवतार. सांगितलं, मालक म्हटला नाही, ऊसतोड कामगार असू नाही तर कोणते कामगार असू सुट्टी मिळणार नाही. माझ्या हातात आहे, तुम्ही कोण आले मला सांगायला. सहज बाहेर निघाले, सहज शब्द निघून गेला. चल म्हटलं तुझ्या कंपनीला आग लागेल, कारखान्याला आग लागेल, तर लोखंडाला आग लावली. एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे, आजही आहे. सहज आपण बोलायचं नसतं, सहज अन्याय करायचा नसतो. शांतता, शांती ब्रह्मश्री संत नाथ महाराज त्यांची ओळख आहे. वैराग्य म्हटलं की तुकोबर आहे. पण आजही शिक्षणाचा पाया ज्यांनी मराठवाड्यामध्ये उभा केला, श्री संत भगवान बाबा. तुमच्या आमच्यापर्यंत हा शिक्षणाचा उभारणीचा पाया जर कोणी आणला असेल तर भगवान बाबांची कृपा आहे महाराज. ऊसतोड कामगार कितीतरी अडाणी, पण या अडाण्यांना सुद्धा चांगल्या मार्गाला नेण्याचं काम आपल्या संत भगवान बाबांनी केलं. आज त्यांची कृपा आहे आपल्यावरती. लहानपणी सर्व आबाच म्हणायचे त्यांना, आबा, कौतुकाने आबा म्हणायचे. आणि लहानपणी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. काही आपण म्हणतोय नाही की पाळण्यात दिसतात पाय. लहानपणी एखाद्याच्या लेकराचे पाय पाळण्यात दिसतात की हा काय होणार आहे. तो जर तिकडंच बापाला सिगरेट आणायला गेला आणि एखादी सिगरेट कमी भरली की समजून घ्यायचं हा काय होणार आहे. बॉटल जर रिकामीच आली तर समजून घ्यायचा हा नेमका काय होणार आहे. व्यवहारातले पैसे गेले तर नेमकं विचार करायचा हा काय होणार आहे. म्हणून लहानपणीच लक्षात येत असतं की आपले लेकर काय होणार आहे. लहानपणीच कौतुकाने भगवंताचं भजन करावं माझ्या भगवान बाबांनी. सर्व त्यांना आबा म्हणायचे सर्वच. पण लहानपणीच गोर गरिबांची भूक भागवण्याकरता एक दिवसचा प्रसंग आहे. एका दिवसाचा बाबा गायी राखण्यासाठी
जंगलामध्ये गेले आणि एक लहान मुलगा सोबत आहे. माझं सावरगावमध्ये कीर्तन झाल्याच्या नंतर तिथल्या महात्म्यांनी मला सांगितलेला प्रसंग आहे हा, की ज्यांनी भगवान बाबांना पाहिलेलं आहे. सोबत एक छोटासा मुलगा आहे. दिवसा त्या ठिकाणी ऊन आहे, भरपूर भूक लागलेली आहे. तो मुलगा रडायला लागला की मला भूक लागली, सोबत भाकर नाहीये. चमत्कार म्हणून नाही सांगत मी, भूक भागवण्याकरता तो चमत्कार असला पाहिजे, चमत्कार नाहीये. भूक लागली म्हटल्याबरोबर असा दगड उचलवला भगवान बाबांनी, दगड उचलला आणि गरम भाकर काढली आणि त्याची समोरच्याची भूक भागवली. लोक म्हणतील हा चमत्कार आहे, पण लक्ष द्या, चमत्कार कशा करता असतात हेही मला तुम्हाला सांगायचंय. चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, पण कशा करता हरली चांग याची भ्रांती. त्याची भ्रांती हरवण्याकरता त्या ठिकाणी चमत्कार आहे. रेडा मुखी वेद बोलविला, कशा करता गर्भ तुझ्यांचा हरविला. गर्भाचे घर खाली करण्याकरता संत कृपा करत असतात. म्हणून जीवनामध्ये आपल्यावरती संत कृपा करतात. अभंगाचं दुसरं चरण. तेची माझा हित हित करीतीचा कळा, तेची माझे हित हित करीतीचा कळा, तेची माझे हित हित करीतीचा परमर्थ असावं बरं का. तेचे माझे हित. हित म्हणजे काय हो, हित ते करावे देवाचं भजन करण्याकरता, चिंतन करण्याकरता तुम्हा आम्हाला वाणी दिली महाराज. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये सांगत असतात त्या वाणीने काय केलं पाहिजे. ही वाणी कशा करताय. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितम चयत स्वाध्यायम व्यसनम चैव वांगियम तप उच्यते. वाणीचं जर चांगलं तप असलं, तुम्ही जर एखाद्या माणसाला शाप दिला बरं का, वाणीचं जर तप असलं आणि तुम्ही जर एखाद्या माणसाला शाप दिला तर तो शाप लागतो. पण ती वाणी जर अपवित्र असेल, दिवसभर बोट मोडा, काही फरक पडत नाही. तोंड चांगलं बोलण्याकरता दिलंय. तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची
देवाची वाणी, मुखाने अमृतासारखं बोलावं, गोड बोलावं. महाराज कधी कधी कळत नाही काय बोलावं एखाद्याला. त्याला म्हणावं लागतं ना, बोलण्याचे काय घ्यान तुम्ही, उठून जाईल उठून गेले तरी चालेल. विनाकारण माणसं अनंत वाचाळ बरळती बरळत आहे, कैसा गोपाळ पावे हरी बडबड विनाकारण. आणि ते परिणाम लहान मुलावरती होत असतात बरं का, आपल्या बोलण्याचे परिणाम. एकदा काय झालं, एका बाईच्या घरात साखर संपली, पाहुणे आलेले आहेत. आता मुलीमध्ये आणि मुलांमध्ये फार मोठा फरक आहे बरं का. आईने सांगितलं, ए बाळ्या इकडे काय, शेजाऱ्या मावशीकून साखर घेऊन ये. आता मुलगी जर असेल तर बिचारी ओढणी खाली कप झाकून नेते. पण तसं मुलगा नाही, ह्या हातातून बॉल खेळल्यासारखाच तो पाहुण्यांच्या समोरून जातो असं आणि सांगतो, आलोच साखर घेऊन, थांबा इथंच. जे सांगायचं नाही ते सांगून नीट निघतं पुढं. आता असा गेला समोर त्या मावशीकडं साखर आणायला. मावशी, माझ्या आईने कप भरून साखर सांगितली. मावशी म्हटली, ठीक आहे थांब जरा देते. आणि साखर देत असताना मावशीने तरी गप राहावं ना. ती म्हटली, का रे बाळ्या, साखर आणि आणखी काय म्हटली तुझी आई? बाळ्या म्हटलं, माझी आई म्हटली, समोरच्या कुत्रीने जर दिली नाही ना तर पुढच्या म्हशीकून जाऊन आण. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा